नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत झुमक्याचे युपिन कसे बनवायचे. यासाठी मी क्रिस्टल बीड्स घेतले आहेत, मोती घेतले आहेत, गोल्डन बीड्स घेतले आहेत, झुमका घेतला आहे आणि 30 गेजची वायर घेतली आहे. आणि या 30 गेजच्या वायरचा मी 1 फूट इतका तुकडा कट करून घेतला आहे. या 30 गेजच्या वायरमध्ये मी गोल्डन बीड्स ओवून घेते आहे. असे 9 गोल्डन बीड्स मी या तारेमध्ये ओवून घेते. या व्हिडिओमध्ये मी या झुमका युपिनची सरळ आणि सोपी पद्धत दाखवली आहे. यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहायला आवडेल हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. गोल्डन बीड्स ओवून झाल्यानंतर अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचा आहे आणि तार बोटांमध्ये अशा पद्धतीने अडकवून घ्यायची आहे आणि जे गोल्डन बीड्स आहेत ते अशा पद्धतीने फिरवायचे आहेत आणि याचा सर्कल कंप्लीट करून घ्यायचा आहे. आणि हे जे छोटं टोक आहे तारेचं त्याच्यामध्ये मी एक क्रिस्टल बीड ओवून घेते आणि तो अशा पद्धतीने हे जे गोल्डन बीडचं सर्कल आहे त्याच्यामध्ये बसवून घेतला आहे आणि या तारेचं टोक खालच्या बाजूने वरच्या बाजूला काढून घेतलं आहे. यानंतर जे तारेचं मोठं टोक आहे याच्यामध्ये एक मोती आणि एक गोल्डन बीड ओवून घ्यायचं आहे. गोल्डन बीडला सोडून मोत्यामधून तार पुन्हा काढून घ्यायची आहे आणि तार घट्ट खेचून घ्यायची आहे. पुन्हा एक मोती घालून घ्यायचा आहे, एक गोल्डन बीड घालून घ्यायचं आहे. गोल्डन बीड सोडून पुन्हा मोत्यातून तार काढून घ्यायची आहे. पुन्हा एक मोती घ्यायचा आहे, गोल्डन बीड घ्यायचं आहे, गोल्डन बीड सोडून पुन्हा मोत्यातून तार काढून घ्यायची आहे. पुन्हा मी एक मोती आणि गोल्डन बीड घालून घेते. गोल्डन बीड सोडून पुन्हा मोत्यातून तार काढून घेते. हीच प्रोसिजर आपल्याला परत परत करायची आहे. जोपर्यंत आपला सर्कल कंप्लीट होत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर करायची आहे. याआधीही मी माझ्या चॅनलवरती ब्रायडल युपिनच्या व्हिडिओ अपलोड केल्या आहेत. जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता माझं हे सर्कल कंप्लीट झालं आहे. हा जो सुरुवातीचा मोती आहे त्याला मी तार अशा पद्धतीने गुंडाळून घेतली आहे. त्यानंतर हे जे छोटं तारेचं टोक आहे ते मी खालच्या बाजूने असं वरच्या बाजूला काढून घेत जात आहे. त्यानंतर जे मोठं टोक आहे तेही मी अशा पद्धतीने वरच्या बाजूने खालच्या बाजूला म्हणजे जे गोल्डन मणी आहेत त्याच्या इथून घालून घेते. जेणेकरून गोल्डन बीड्स आणि जे पर्ल आहेत ते व्यवस्थित अटॅच होतील. सर्व बाजूने अशा पद्धतीने तारेने आपल्याला
गोल्डन बीड आणि पर्ल बांधून घ्यायचे आहेत. हे फ्लावर व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर आपल्याला या ताऱ्यांची दोन्ही टोकं एकत्र घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने याला पीळ घालून घ्यायचा आहे. यानंतर मी एक युपिन घेतली आहे आणि ती अशा पद्धतीने फ्लावरच्या खालच्या बाजूला ठेवली आहे आणि ती मी गुंडाळून घेत जात आहे. तर युपिनच्या दुसऱ्या बाजूलाही मी अशा पद्धतीने तार गुंडाळत जाते आणि हे फ्लावर व्यवस्थित अटॅच व्हायला हवंय यासाठी जे बाजूचे पर्ल आहेत त्याच्यातून ही मी तार फिरवून घेते आणि पुन्हा युपिनला फिरवून घेते. हे जे बीड्सचं जे फ्लावर आहे ते व्यवस्थित युपिनला अटॅच होईल आणि ते हलणार नाही. यासाठी अशा पद्धतीने मधल्या मोत्याला तार गुंडाळत जायची आहे आणि त्यानंतर युपिनला तार गुंडाळत जायची आहे. हे फ्लावर व्यवस्थित घट्ट बसल्यानंतर मी झुमका घेतला आहे आणि जी मोठी तार आहे यात मी हा झुमका ओवून घेतला आहे. आणि हा खालच्या बाजूला अशा पद्धतीने झुमका व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी जो सर्वात वरचा मोती आहे त्याला ही तार गुंडाळून घेतली आहे. त्यानंतर पुन्हा युपिनला तार गुंडाळून घेतली आहे. आता या उरलेल्या तारा कटरच्या मदतीने कट करून घ्यायच्या आहेत. आणि याची टोकं पकडने प्रेस करून घ्यायची आहेत. आता आपलं सुंदर असं ब्रायडल झुमका हेअरपिन तयार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.